मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमध्ये। मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी आज भाजपचं राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्याचा इशारा दिला गेलाय। आचार्य तुषार भोसलेंनी आंदोलनाची माहिती दिली। भाविक आणि भाजपचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं नोटीस बजावली आहे। 100 कोटींच्या वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची प्राथमिक माहिती मिळते। अनिल परब यांना या प्रकरणी मंगळवारी ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान नोटीस नेमकी कशासाठी आहे हे वकील तज्ञ समिती यांच्यासोबत चर्चा करून उत्तर देईल अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली। हे सूडबुद्धीने केलं जात आहे का यावर मला आता बोलायचं नाही। मला नोटीस आली त्याला मी उत्तर देईन असं ते म्हणाले। परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं नोटीस बजावल्यानंतर खळबळ माजली आहे। त्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी एक महत्त्वाचं भाष्य केलंय। शाबास, जनआशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली। वरचं सरकार कामाला लागलं। भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता। परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत। कायदेशीर लढाई कायद्यानंच लढू, केंद्र सरकारनं सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे का असा प्रश्न संजय राऊतांच्या ट्विटमुळे उपस्थित होतोय। दरम्यान परब यांच्या ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया उमटत असून भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। हिम्मत असेल तर ईडीच्या कार्यालयात जा, आपली बाजू मांडा, स्वच्छ असाल तर ईडी कारवाई करणार नाही, घाबरण्याचं कारण नाही असं आव्हानच नितेश राणेंनी दिलंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआयची क्लीन चिट दिल्याची कागदपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सीबीआयसह भाजपलाही धारेवर धरलं। त्यानंतर सीबीआयने यावर स्पष्टीकरण दिलं। कोर्टाच्या आदेशानंतरच अनिल देशमुख यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सीबीआयनं म्हटलं। कोर्टाच्या आदेशानंतर 100 कोटी वसुली प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर अनिल देशमुखांवरती गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सीबीआयनं म्हटलं। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र राष्ट्रवादी आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप केलाय। व्हायरल झालेला सीबीआयचा अहवाल सत्य असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या अहवालाबाबत सीबीआयनं स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसची नाहक बदनामी करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई आणि मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये हे वक्तव्य केलं। राष्ट्रवादीची नाहक बदनामी करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावरती कारवाई केली गेली आणि अनिल देशमुखांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं जयंत पाटील म्हणाले। राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी ईडीच्या चौकशीबाबत टीका केली। आमच्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचं त्या म्हणाल्या। कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावलं जातं, ही कुठली संस्कृती आहे असं म्हणत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनावर सुटका जरी झाली असली तरी मुक्तता मात्र अद्याप काही झालेली नाही। महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन दिल्यानंतर राणेंना आज पोलिसांसमोर हजेरी लावावी लागणार आहे। त्यामुळे नारायण राणे अलिबागला येणार असल्यामुळे परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नारायण राणे आज अलिबागला हजेरी लावण्याची शक्यता आहे। कोर्टानं आज हजेरी लावण्याच्या आदेशामध्ये नमूद केले असं एपीआय गावडे यांनी सांगितलं। शिवसेना घडवण्यात माझाही वाटा आहे। माझ्यासारख्या सैनिकांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मात्र मुख्यमंत्री मंत्रालयात नाहीत तर पिंजऱ्यात आहेत अशी टीका नारायण राणेंनी केली। नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान विरोधकांवरती जोरदार टीका केली। शरद पवारांवरती टीका करत असताना सिंधुदुर्गासाठी पैसे द्यायला नाहीत, आम्ही गर्दी लॉरीमध्ये भरून आणलेली नाही, आमच्या खात्यात लोकांचे पगार थकलेले नाहीत, राज्यात कर्मचाऱ्यांसाठी द्यायला पैसे नाहीत, माझ्या घरावर आले मी विसरणार नाही, माझ्यातील नारायण राणे जागा करू नका असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला। सरकारकडे जनतेसाठी पैसा नाही असा आरोप त्यांनी सरकारवर केला। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जशी भाषणं केली तशी जर याआधी केली असती तर अशांतता माजली नसती। न्यायालयाचा यामध्ये मोठा वाटा असून राणेंनी आपली भूमिका न बदलल्यास 17 तारखेनंतर भूमिका जाहीर करू आणि राणेंनी भूमिका न बदलल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय।
नारायण राणे यांची भाषा ही शिवसेनेचीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवरती आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमध्ये व्यक्त केलं. केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांची पायमल्ली झाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनाच गर्दी टाळण्याचा विसर पडला आणि यात्रेचे आयोजक नाशिकचे भाजप शहराध्यक्ष पालवे यांच्या विरोधात गुन्हा तर दाखल झाला. अंबड पोलिसात गिरीश पालवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून शनिवारी दुपारी शहरामधून जनआशीर्वाद यात्रा निघाली आणि भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची या यात्रेला तुफान गर्दी होती. यंदा मनसेच्या ठाण्यातल्या दहीहंडीला 48 गोविंदा पथकांचा प्रतिसाद मिळाला असा दावा दहीहंडी आयोजनावरून मनसेनं केलाय. दहीहंडीसाठी 48 गोविंदा पथकांनी नोंदणी केल्याचा दावा मनसेनं केला अशी माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली. तसंच उत्सवासाठी मनसेचे सर्व मोठे नेते उपस्थित राहतील असं देखील जाधव म्हणाले. माझ्यावर ईडीची कारवाई लावली हे चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलंय, तर त्यांचा मी आभारी आहे असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलं. तर योग्य वेळी सीडी लावणार असल्याचा इशाराही त्यांनी पुन्हा एकदा भाजपला दिला. राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट घेतली. आदिती तटकरे या 2 दिवसांच्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली असून ही सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आजी माजी मंत्री इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार सन्मान सोहळ्यासाठी एकाच व्यासपीठावरती आले होते. यावेळी पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याची मागणी SM देशमुख यांनी केल्यानंतर त्याचा धागा पकडत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकारचे मंत्री उपस्थित आहेत, ते बघतील. सध्या आम्ही विश्रांती घेतोय. त्यांनी जर नाही सोडवले तर आम्ही दिल्ली दरबारातून सोडवण्याचा प्रयत्न करू अशी कोपरखळी राज्यमंत्री भरणेंनी मारली. आपल्या राजकीय कारकिर्दीत ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंडल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी फुले पगडी त्यांना घालण्यात आली. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पाटीदार हार्दिक पटेल उपस्थित होते. ओबीसी महासभेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुणे महानगरपालिका हद्दीतील सेवा सुविधा क्षेत्राच्या म्हणजेच अम्युनिटी स्पेसच्या प्रस्तावासंदर्भातील 270 जागा खासगी संस्था आणि विकासकांना दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने घेतला होता. मात्र या निर्णयाला पालकमंत्री अजित पवार यांनी विरोध केला. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेतला गेलाय. अभिनेता अरमान कोहलीला एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे. त्याला काल एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. एनसीबीनं अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला होता आणि एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतलं होतं. ड्रग पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरी धाड टाकण्यात आली होती. राज्यामध्ये रविवारी दिवसभरात 4666 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 131 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 52,000च्या वर आहे. केंद्रानं राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केलं. केरळमधील ओणम सणाच्या काळामध्ये झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल, मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी माहिती राजेश टोपेंनी जालन्यात दिली. पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, कारण कोरोना उद्रेकामुळे रहाटणीमधील मिरचंदानी पाम सोसायटी सील करण्यात आली आहे. या सोसायटीत 40 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यानं सोसायटी सील करण्यात आली आहे. चेंबूरमधील चिल्ड्रन होम या बालगृहामध्ये पुन्हा एकदा कोरोनानं प्रवेश केलाय. एकूण 18 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त मुलांना वाशीनाका इथल्या महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आलंय. चिल्ड्रन्स अँड सोसायटी अंतर्गत असलेल्या मानखुर्दमधील बालगृहामध्ये मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी तसंच निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
कोरोना निर्बंध शिथिल होत असताना पर्यटकांची पावलं कोकणच्या स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत। अनेक पर्यटक कोकणात दाखल होताना दिसतात। घरात बसून कंटाळलेले नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडू लागलेत। रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली। लॉकडाऊनमुळे वर्षभर हॉटेल व्यवसाय बंद होता, त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले होते। मात्र शासनानं काही निर्बंध शिथिल केल्यामुळे पर्यटक समुद्र किनाऱ्याकडे वळलेत। आज श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्म देखील त्याचा उत्सव राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आणि राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंढरपुरात 200 किलो फुलं आणि 500 किलो फळांची आरास करण्यात आली आहे। देवाचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी आणि सभामंडप फुलांनी आणि फळांनी सजवलंय। पितांबर, निळी अंगी, फळी चंदनाचा टिळा आणि गळ्यात तुळशीचा हार घातल्यानं देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय। अकोल्यातील सांगळूत गावामधील उडदाच्या पिकावरती धुवारी पडल्यामुळे संपूर्ण उडदाचा फुलोराच निघून गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यानं हताश होऊन संपूर्ण उडदाच्या शेताला ट्रॅक्टरनं नांगरून टाकलेलं आहे आणि या सांगळूतमधील शेतकरी अरुण तायडे यांचं प्रचंड नुकसान झालंय। मलकापुरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धावत्या ट्रकला आग लागली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील लक्ष्मीनगर जवळ प्लास्टिकचं कच्चं साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली। आग लागल्यानं कंटेनर आणि साहित्याचं मोठं नुकसान झालं। दारूच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीला दारूबंदीचं औषध पाजल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असून औषध देणारा भोंदूबाबा फरार झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील धावडा गावात घडली। मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव गोपाल दवांडे असं असून तो अकोला जिल्ह्यातील शिसामासा गावचा रहिवासी होता। तर दारूचं व्यसन सोडवण्यासाठी औषध देणारा बुवा हा जालन्यातील धावडा गावचाच रहिवासी आहे। दीक्षाभूमी असलेल्या नागपूर शहर बौद्ध भिक्खूंच्या हत्येमुळे हादरलंय। बोधी निवासात एका महिला बौद्ध भिक्खूच्या सोबत राहत असलेल्या पुरुष बौद्ध भिक्खूनं हत्या केल्याची घटना घडली आहे। बुद्ध विहारातच ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। नागपूरच्या दहेगाव पिवळा इथे असलेल्या शिवली बोधी भिक्खू निवासामध्ये ही घटना घडली आहे। श्रामनेरी बौद्धप्रिया असं मृत महिला भिक्खूचं नाव आहे आणि याच निवासात आरोपी भदंत धम्मानंद थेरा राहत होता। दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होते। सलग दुसऱ्या दिवशी नदीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण जवळच्या आणि अंबरनाथ तालुक्यात घडली आहे। शनिवारीच मलंगगडाच्या कुशिवली नदीत विवेक मेहरा या नावाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता। त्यानंतर रविवारी पुन्हा मलंगगडावरील खरड बंधाऱ्यात अशरफ शेख या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। मुंबईच्या वडाळा इथे राहणारा अशरफ हा इथल्या 8 मित्रांसह इथे पोहण्यासाठी आला होता। यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला। आणखी काही स्पीड न्यूज पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये स्वागत। पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज। केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख भूमिका निभावणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडून आता भारत बंदची हाक देण्यात आली आहे। आंदोलनाला 10 महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं भारत बंदची हाक देण्यात आली आहे। कोरोनाच्या संकटात चिमुरड्यांसाठी खुशखबर आहे, कारण भारत बायोटेकच्या 2 वर्षांमुलील मुलांसाठी लसीच्या 3ऱ्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असून बाजारात लवकरच लस उपलब्ध होणार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील विमानतळाच्या परिसरात झालेल्या रॉकेट हल्ल्यात आतापर्यंत 2घांचा मृत्यू झालाय। या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना झालेल्या हल्ल्यामुळे काबूलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। भारताच्या निशात कुमारनं टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचलाय। निशात कुमारनं टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये चमकदार कामगिरी करून देशाला आणखी एक पदक मिळवून दिलंय। त्यानं उंच उडीत रौप्य पदक जिंकलंय। भारतीय खेळाडूंवर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अगदी पदकांचा वर्षाव होतोय। आता थाळीफेक स्पर्धेत F52 गटात भारताच्या विनोद कुमारनं कांस्य पदक मिळवलंय। त्यामुळे भारताच्या खात्यात 3 पदकांची कमाई झाली आहे।
आणि या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि जाता एक महत्त्वाची आठवण म्हणजे घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका.